कोविड-19 महामारीनंतर ऑनलाईन शिक्षणाचा वेगाने प्रसार झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांनी झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम आणि अन्य प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाईन एज्युकेशन सुरू केले. चीन, जपान, अमेरिका, रशिया आणि युरोपातील विकसित देशांमध्ये व्हर्च्युअल एज्युकेशन वेगाने विकसित होत आहे. यात रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, व्हर्च्युअल रियालिटी, ऑनलाईन कोर्सेस, स्पेस या सर्व टेक्निकल क्षेत्रात डेव्हलपमेंट कंट्रीज विद्यार्थी घडवत आहे. अमेरिकाने ChatGPT सारखा ओपन सोर्स AI टूल बनवला आणि चायनाने सुद्धा डीपसीक AI टूल बनवून सिद्ध केले आहे की आता जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल करत आहे. विकसित देशांनी असंख्य विविध AI टूल्स बनवले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिस्ट दिली आहे, ती बघून घ्या. ती नक्की तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. बघा, व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीमुळे मॉडर्न एज्युकेशन सिस्टीममध्ये अनेक चेंजेस आपल्याला दिसत आहे. हे चेंजेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण आहे. जर पॉझिटिव्ह चेंजेसचा विचार केला तर इंटरनेट आणि डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मदतीने एज्युकेशन हे सर्वांसाठी फ्लेक्झिबल आणि इझिली अवेलेबल झाले आहे. यात स्टुडंट कोणत्याही वेळेस आणि कुठेही लर्निंग करू शकतो. वेळेचे बंधन न ठेवता अगदी जॉब आणि बिझनेस करणाऱ्या व्यक्तींसाठी हे शिक्षण बेनिफिशियल ठरते. वर्ल्ड फेमस युनिव्हर्सिटी जसे हार्वर्ड, MIT, स्टॅनफोर्ड यांसारख्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आणि एक्सपर्ट गाईडलाईन खाली ऑनलाईन कोर्सेस करता येतात. व्हिडिओ लेक्चर्स, वेबिनार, ई-बुक्स, सिम्युलेशन आणि व्हर्च्युअल लॅब्स यांसारख्या टेक्नॉलॉजीचा इफेक्टिव्ह यूज शिक्षणासाठी करता येतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटीच्या मदतीने शिक्षण अधिक इंटरेस्टिंग आणि इंटरॅक्टिव्ह बनत आहे. याचा सर्वात जास्त बेनिफिट हँडिकॅप आणि डिसेबल स्टुडंटला होतो. वाचन संवेदनशील म्हणजे डायस्लेक्सिक किंवा ऐकण्यासाठी अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ई-लर्निंग टूल्स उपलब्ध आहेत. टेक्नॉलॉजीचं बेनिफिट म्हणजे कागद कमी लागतात, त्यामुळे डिफॉरेस्टेशन होत नाही. प्रवास कमी झाल्यामुळे इंधनाचा वापर आणि प्रदूषणही कमी होते.